या आपण सर्व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सहर्ष सादर करीत आहोत चित्रकार प्रभाकर बर्वे यांच्या चित्रप्रतिमा तसेच त्यांच्या कोरा कॅनव्हास या पुस्तकावर आधारित मांडणी शिल्प व नाट्यमय सादरीकरण. संकल्पना मांडणी दिग्दर्शन आशुतोष राम आपटे. पार्श्वगायन सुनील बोरगावकर. सादर करते दिनेश कानडे, केतकी दिघे, अनुज्ञा जोशी वडके, अंजली भिडे, दिनेश सावंत, आशुतोष आपटे. विशेष सहाय्य संजय सावंत, स्वीटी जोशी, संजय पटेल, विवेक राऊत आणि मिलिंद पाटील. काळ पुढे सरकतो, वर्तमान इतिहास जमा होतो. तेव्हा जीर्ण शीर्ण होऊन आजारी पडून किंवा अपघाताने, मोठी असोत की छोटी, माणसं निघून जातात आपलं आपलं जगणं जगून. पण इतिहासात काही पानं अशी असतात ती आजही ताजी टवटवीत वाटतात. विशेषतः जेव्हा ती पानं चितारलेली असतात आणि शब्दांकितही केलेली असतात. अशीच काही पाने आम्ही सादर करीत आहोत प्रभाकर बर्वे या नामवंत चित्रकाराची, आणि ती सुद्धा त्यांच्या लेखणीतून उमललेली कोरा कॅनव्हास नावाची. बर्वे यांच्याशी माझी ओळख संजय सावंतने करून दिली. तिथून आमचा ऋणानुबंध सुरू झाला. बर्वे यांच्या घरी जाणे, रात्री 11-12 वाजेपर्यंत दिलखुलास गप्पा मारणे, चर्चा करणे, प्रसंगी वादही घालणे नित्याचेच झाले होते. संजय आणि मी वसईच्या कला महाविद्यालयात शिकवत असताना तिथे 1993 साली विद्यार्थ्यांच्या वार्षिक कला प्रदर्शनात ते प्रमुख पाहुणा म्हणून आले होते. त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या मदतीने त्यांच्याच चित्रातील आकारांचे आम्ही मांडणी शिल्प केले होते. त्यात साळकर या विद्यार्थ्याने केलेला मातीतला कावळा बघून तर बर्वे म्हणाले होते की आज मी कृतार्थ झालो. बर्व्यांचे शब्द होते की मी आज कृतार्थ झालो. त्यांना त्या कावळ्याचे चित्र काढताना जे इन्स्पिरेशन मिळाले तेच इन्स्पिरेशन आज पुन्हा मिळाले असे ते म्हणाले. पुढे नेहरू सेंटरला आम्ही घेतलेल्या दृक कला शिक्षणावरील आमच्या परिसंवादात प्रभाकर बर्वे आणि प्रभाकर कोलते आमचा पूर्णपणे आधारस्तंभ म्हणून उभे राहिले होते. त्याच परिसंवादाच्या समारोपाला सुनील गायला होता. आज जो पार्श्वगायन करतोय तो सुनील बोरगावकर. तेव्हापासून सुनील जेव्हाही बर्व्यांकडे जात असे तेव्हा तेव्हा ते त्याला गायला सांगत. 1994-95 सावर्ड्यातील सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट किंवा मी, संजय व प्रकाश राजेशिर्के अशा आमच्या आर्ट टीचर्स कन्फेशन या चित्र प्रदर्शनाला अशा सर्व ठिकाणी बर्वे आवर्जून आले होते. आमच्याशी, आमच्या विद्यार्थ्यांशी ते कायम संवाद साधत आले. संजय तर अगदी शेवटपर्यंत, म्हणजे दवाखान्यातही त्यांच्या सोबत होता. संजयने दवाखान्यात बर्वे यांची रेखाटणी केली. शेवटी एका चित्रकाराला दुसऱ्या चित्रकाराने कलेतूनच साठवायचे असते. चित्रकार शरीराने गेला तरी तो त्याच्या चित्रातून कायम श्वास घेत असतो. हा बर्वे यांच्या शब्दातला व चित्रातला श्वास आम्ही आज उधार घेत आहोत. जेव्हा सर्व दिशांचे मार्ग बंद होतात तेव्हा एकच मार्ग उरतो, चित्राचा. ईश कृपेने हा मार्ग मात्र सदैव उघडा असतो. संध्याकाळी घरी परतत असताना सहज आकाशात लक्ष गेलं तर चंद्र दिसला. आगंतुक उगवल्यासारखा
कलिंगडाच्या खापीसारखा एकटा एका कोपऱ्यात टाकल्यासारखा. नंतर लक्षात आलं तोही चालतोय आपल्या बरोबर. झाडांमधून, दिव्यांच्या खांबांवर, खांबावरील तारातून, इमारतीच्या सज्जावर, रेल्वेच्या पुलावर, आकाशात पसरलेल्या धुराखालून तोही चालतोय माझ्या बरोबर. हळूहळू दमल्यासारखं दीर्घ श्वास सोडत. नंतर दिसला उलटा, पाण्यात उतरलेला. तो पाण्यात उतरून चालतच होता. पाण्यात उगवलेल्या वनस्पतीमधून, शेवाळातून, काठावरच्या गवतातून तो चालतच राहिला. थोड्या वेळाने मी घरी आलो. पाहिलं तर खिडकीत होताच तो वाट पाहत. मग मी खिडकीच्या गजांमधून त्याच्यावर नजर रोखली आणि पाहिलं तर माझ्या प्रत्येक श्वासाबरोबर तो आकाश चढत होता. हा झाला त्या आकारांचा नेहमीचा अर्थ. आपण पाहत असलेल्या प्रत्येक वस्तूला, पदार्थाला, पदार्थांच्या समूहाला, आकाशाला आणि पाण्याला सुद्धा एक विशिष्ट आकार असतो. हो ना. आणि त्याच आकारांमुळे आपल्याला त्या वस्तूंचं, त्या पदार्थांचं मूलभूत ज्ञान प्राप्त होतं. जेव्हा दोन किंवा अनेक दृश्य एकत्र येतात तेव्हा त्यापासून नवीनच असं तिसरं दृश्य जन्माला येतं. चित्रकाराला या आकार विश्वाची सतत जाणीव असते आणि कधी कधी ही जाणीव इतकी तीव्र बनते की त्याला एका विशिष्ट आकारात समाविष्ट असलेले अनेक सूक्ष्म, अतिसूक्ष्म आकारही स्पष्ट दिसू लागतात. त्या आकारांकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे त्या कोनातून दिसणारी त्या आकारांची विशिष्ट बाजू त्या आकारांचा अर्थ ठरवीत असतात. आकार बहुरूपी आहे. तो चित्रात अनेक रंग निर्माण करीत असतो. कधी त्याला पंख फुटतात, कधी तो अवकाशात उंच उंच उड्डाण करतो, कधी तो वेणासारखा वितळतो, तर कधी मोठी शिळा होऊन निश्चल होतो. आकाराच्या ज्वाला होतात, आकार प्रकाशमान होतो, अरे कधी अंधारी होतो, आकार पाण्यासारखा वाहतो, पतंगासारखा तरंगतो, आकाराचा स्फोट होतो. आणि त्यातून असंख्य आकारांच्या ठिकऱ्या उपजतात. आघाडीत बसून एखाद्या पर्वताकडे पाहताना आपल्याला ह्या बदलाचा प्रत्यय. काही आकार एकटे तर काही फक्त समोरातूनच आपला अर्थ सांगतात. चित्रकलेत आकार नायक आहे. अर्थ आकाराला स्पर्श करतो पण तो शब्दासारखा त्याच्या मानगुटीवर बसत नाही. आकार अर्थाच्या अधीन नाही. आकार अर्थाला सहज ओलांडून पलीकडे जाऊ शकतो. आकार अर्थाच्या खांबाला बांधलेला नाही. आकाराची बांधिलकी फक्त अवकाशाशी आहे. वास्तविक आत्ता जो आकार आहे तोच दुसऱ्या संदर्भात अवकाश होतो. आकार आणि अवकाश हे पूर्णपणे एकमेकात सामावलेले आहेत. माझा चित्रकार मित्रांना नेहमी म्हणायचा, त्याला रंगीत स्वप्न पडायची. रंग नसते ना तर ही सृष्टी निर्जीव आणि वृक्ष वाटली असती. अगं रंगांकडे आपण शांतपणे ऐकलं ना तर रंग बोलतात. अगो फिक्के रंग कुजबुजतात. मध्यम रंग बरंच काही सांगून जातात. तेजस्वी रंगांचा कल्लोळ माजतो. एकच गडद रंग कॅनव्हास वरती प्रामुख्याने पसरत गेला ना तर तो सागरासारखा गंभीर ध्वनी निर्माण करतो. हलके फुलके रंग झुळझुळ वाढणाऱ्या वाऱ्यासारखे मंद हुंकरतात. रंग गातात, जल्लोषही करतात. रंग नाचतात सुद्धा. रंगांमधल्या संगीतातला सनातन सार हा शांततेचा मूलभूत नाद बनून सर्वत्र घुमत असतो. रंग निर्माण करीत असलेलं हे संगीत डोळ्यांनी ऐकायचं असतं. रंगांचा अंतरंग आणि बाह्याकार, रंगांच्या विविध छटा, एकीकडे रंगाचा क्रोध, दुसरीकडे मृदुता, कधी आक्रस्ताळेपणा, तर कधी सावध स्तब्धता, तर कधी अगदी उतावीळपणा, तर कधी रणगंभीरता, तर
कधी नुसतं विदूषकी थाट. तर कधी वैराग्यमय तटस्थता. रंगांची ही अनंत रूपे प्रकाशातून जन्म घेतात. रंगांची ही अनंत रूप 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 प्रकाशातून जन्म घेतात. रात्री आकाशात उगवलेल्या अगणित ताऱ्यांच्या समूहामध्ये एखादा तेजस्वी तारा सहज लक्ष वेधून घेतो आणि त्या तेजस्वी ताऱ्याकडे आपलं सर्व लक्ष केंद्रित करून पाहत असताना आपल्याला असं जाणवतं की क्षणार्धात मन त्या कोट्यावधी योजना दूर असलेल्या ताऱ्यापर्यंत पोहोचले. आपण हा तारा पाहू शकतो, म्हणजेच त्याचं अस्तित्व आपल्याला ज्ञात होतं. समुद्राच्या किनाऱ्यावर वाळू चालत असताना किंवा तिथल्याच एका खडकावर बसून किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा पाहत असताना असं जाणवतं की समुद्रावरून येणारी प्रत्येक लाट ही जणू समुद्राच्या हातात आहे. त्या हातांनी वाळूत तो एकसारखी चित्र काढत असतो आणि नंतर त्याच हातांनी ती चित्र पुसूनही टाकतो. लाट मागं येते. त्यावेळी काळाकुंड त्या वाळूच्या भोवती असलेले खडक आणि त्या वाळूत लुटून बसलेले त्यातली एखादी मोठी लाट सर्व लाटांना ओलांडून ढेसाळत पुढे येते. जशी पुढे येते ना तसं ती पूर्ण वाळूभर पसरते. आणि मागे येताना पदर आवरून घ्यावा तशी एकत्रित होत पुन्हा समुद्राला जाऊन मिळते. मनात कल्पनांची गर्दी व्हायची. अनेक संकल्प सुटायचे. पावसाचं पाणी जिकडे तिकडे वाहत असायचं. आणि अशा या वाहत्या पाण्यात काळ्या रस्त्याला चिकटलेलं एखादं रसरशीत पिवळं धम्मक मनाच्या आकाराचं पान मनात अनंत उत्कट उर्मी निर्माण करायचं. खरंच कमालेने निसर्गाच्या जितक्या जवळ जावं तितकी त्याची अनेक अनंत रूप आपल्याला पाहायला मिळतात. आकाश निरभ्र असलं, आकाशात एकही ढग दिसला नाही ना की मला अगदी चुकल्यासारखं वाटतं. हो, पण आकाशात ढग दिसला की एखादा मित्र भेटल्यासारखं वाटतं. या मित्राचं गुणवर्णन करावं तेवढं थोडंच आहे. एक तर तो अगदी नसल्यासारखाच असतो. अरे एका ठिकाणी पूर्णपणे अलिप्त, पण क्षणाक्षणाला तो हवा तो आकार धारण करून त्यात रमणारा, स्वच्छंद विहळणारा, कधी पावसाचा भार वाहणारा, वाऱ्याशी मैत्री करणारा, कधी प्रखर उन्हात सावली देणारा, कधी इंद्रधनुष्याची कमान ओलांडून पलीकडे जाणारा, कधी चंद्राला रात्री खुलवणारा, कधी तारकांशी खेळणारा, कधी गडगडाटी हसणारा, तर कधी नदीच्या पात्रात आपलं प्रतिबिंब न्याहाळणारा असा हा ढग. खरंच ढग हे एक विलक्षण कोड आहे नाही. ढगाच्या आकारातच जसा ढग सामावलेला असतो किंवा ढगाच्या असलेपणातच त्याचं नसलेपण सामावलेलं असतं. याप्रमाणेच प्रत्येक आकारात, रंगात, वस्तूत एक अमूर्त स्वरूप असतं. हे स्वरूप शोधल्याशिवाय मात्र सापडत नाही. कोणत्याही वस्तूची मूर्तता ही त्याच्या बाह्य स्वरूपावर अवलंबून असते. वस्तूचा बाह्याकार छाया प्रकाशांमुळे सिद्ध होतो. बेंबीच्या देठापासून पेंटिंग जन्मलं पाहिजे. तेथून निघालेले आकार, रंग भुके इतकेच खरे असतात. कोणत्याही वस्तूचे रंग, संदर्भ, अर्थ यावरून त्या वस्तूची विशिष्ट ओळख आपल्याला पटते. शिवाय प्रत्येक वस्तूच्या अर्थाशी
म्हणजेच उपयोगाशी निगडीत असा एक कोन असतो. ती वस्तू, तोच आकार दुसऱ्या कोनातून पाहिला तर अनोळखी वाटतो. विशिष्ट प्रकाशात परिचित असलेली वस्तू अंधारात मात्र अनोळखी वाटते. चित्रावकाशात जेव्हा दोन आकार एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा त्यांचा परस्परांवर परिणाम होतो आणि तो दृश्य स्वरूपात जाणवतो. रंगांच्या परस्पर संबंधातलं आकर्षण तत्व सतत कार्यरत असतं. रंगांचे हे गुणधर्मही बदलत्या अवकाशानुसार बदलत असतात. त्यामुळे रंग स्वभावाच्या काही बाजू अज्ञातच राहतात. त्यामुळे रंग आणि आकार यांचं कुतूहल चित्रकाराला सतत वाटत असतं. त्या काही अज्ञात अशा दोन्ही किनाऱ्यांच्या वाहणारी वास्तवता ही दोन्ही किनाऱ्याला स्पर्श करू शकते. कलेच्या माध्यमातून पलीकडते म्हणजे अज्ञाताच्याकडे जाणं शक्य होऊन जातं. मात्र ही वास्तवता ओलांडावी लागते आणि ही वास्तवता ओलांडण्याची अवघड क्रिया कलेच्या स्वतंत्र आणि स्वयंभू अशा स्वभावामुळे शक्य होते. कोणतेही तर्क आणि इतर ज्ञानाच्या शाखा यांच्याशी कलाकार निबद्ध असला तर तो अलीकडच्याच किनाऱ्यावर रेंगाळत आहे असं समजायला हरकत नाही. हा अज्ञाताचा किनारा म्हणजे वास्तविक वास्तवतेचंच दुसरं टोक असतं. हा अज्ञाताचा किनारा म्हणजे वास्तविक वास्तवतेचंच दुसरं टोक असतं. परंतु वास्तवतेच्या त्या अंगापर्यंत पोहोचण्याखेरीज त्याची कल्पना येत नाही. निसर्गाचं एक एक रहस्य मोठं गहन आहे. जितके प्रकार वृक्षांचे तितके प्रकार पानांचे. कधी कधी हेच वृक्ष म्हणजे केवळ फांद्या आणि काड्या असतात. त्यावर एकही पान शिल्लक उरत नाही. नंतर काही काळ गेला की एक दिवस अगदी न कळत त्या काड्यांवर सूक्ष्म असे कोंब सर्वत्र दिसू लागतात. पाता पाता सर्व वृक्ष पूर्ववत होतात. त्या पानांच्या सावल्या पडू लागतात. त्या पानांच्या पसाऱ्यात पक्षी हरवून जातात. त्यांची घरटी पुन्हा सज्ज होतात. नव्या हिरव्या तेजानं वृक्ष पुन्हा नटतात. मी आणि सौंदर्याने नटलेला हा सगळा परिसर माझा श्वास आणि हा सर्वांचा श्वास. आम्ही सर्व एकत्र श्वासोच्छ्वास करीत आहोत. फुलं, त्यांना स्पर्श करणारे माझे हात एकच झाले आहेत. गवता वर्षा लहरी आणि माझ्या हृदयाची स्पंदनं एकच आहेत. आकाशातले ढग आणि माझ्या मनात तरळणारे विचारांचे ढग एकमेकात एकरूप झाले आहेत. वाहणाऱ्या वाऱ्याबरोबरच माझ्या मनाचा आणि शरीराचा कण आनंदाने उजळून या अवघ्या अवकाशात मिसळतोय. आणि मी आनंदात विरघळतोय. आणि मी आनंदात विरघळतोय. आणि मी आनंदात विरघळतोय. आणि मी आनंदात विरघळतोय. प्रिय देवा, मागे साधारण 1968 मध्ये मी तुला एक पत्र लिहिलं. त्यानंतर आज पुन्हा लिहित आहे. तुला पत्र लिहायचं म्हणजे कठीणच, कारण मनात विचार येण्यापूर्वीच तुला सर्व काही माहीत असतं. त्यामुळे मी कितीही सत्याचा वगैरे आव आणला तरी तुला सर्व माहीत आहे. त्याचमुळे लिहिण्याची मोठी पंचायत होती. दुसरं असं की तुला पत्र लिहिण्यामागे मी काही वेगळं करीत आहे या अहंकारालाच.
लिहावंसं मात्र वाटत. त्याचं एक एक कारण असंही असेल की ते पाठवण्याचा वगैरे प्रश्नच येत नाही. दुसऱ्या कोणाला पत्र लिहावंसं वाटत नाही, कारण माझ्याजवळ तसं सांगण्यासारखं काही विशेष नाही. तुला हेही माहीत असल्यामुळे तुला काहीही लिहिले तरी चालेल, हे पण एक कारण. वास्तविक पत्र लिहिण्याचे मुख्य कारण म्हणजे मला तुझे आभार मानायचे आहे. गेल्या 46 वर्षात सर्व काळजी तू वाहिलीस. मी केवळ नाम मात्र. माझ्या हातून जर काही चांगलं झालं असेल तर ती तुझी प्रेरणा, त्याचं सर्व श्रेय तुलाच आहे. ज्या काही चुका झाल्या असतील त्याला मात्र माझा कमकुवतपणा, माझ्या मर्यादा याच कारणीभूत आहे. आज इतकंच पुरे. कळावे, कृपा असावी ही नम्र विनंती. प्रभाकर शिवराम बर्वे.